विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ अबब किती प्रकारचे हे प्राणी हा पाहणार आहोत। या पाठामध्ये आपण प्राण्यांची काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत। ते प्राणी कुठे राहतात याचीही माहिती घेणार आहोत। त्याचप्रमाणे प्राणी आपल्याला कसे उपयोगी पडतात याची देखील आपल्याला थोडीशी माहिती या पाठामध्ये घ्यायची आहे। चला तर आपण पाठाला सुरुवात करूया। पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगा पाहू असा एक प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला असं सांगितलं आहे की चित्रामधले जे प्राणी आहेत त्यांची नावं सांगा आणि प्रत्येक प्राण्याचं वैशिष्ट्य सांगा। म्हणजे नुसतं नाव ओळखायचं नाही तर त्याचं वैशिष्ट्य देखील आपल्याला सांगता आलं पाहिजे। बघा, पहिलं जे चित्र इथं समोर दिसतं आहे हे चित्र कशाचं आहे तर ते एका पक्ष्याचं आहे। कोणता पक्षी आहे हा तर हा पक्षी आहे मैना। त्यानंतर मग त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याचं वैशिष्ट्य आहे की हा पक्षी कुठं राहतो तर झाडावरती राहतो, आकाशामध्ये उडतो, झाडावर राहतो, हे याचं साधं वैशिष्ट्य सांगता येईल। त्यानंतर पुढचा जो प्राणी येतो आहे हे काय आहे तर हे हरिण आहे। हरणाचं वैशिष्ट्य काय आहे तर वेगात पळते, चपळ। हरिण कसं असतं, चपळ असतं, वेगात धावतं, हे हरणाचं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर सापाचं एक चित्र आहे। सापाचं वैशिष्ट्य काय तर साप जमिनीखाली बिळामध्ये राहतो आणि उंदीर हे त्याचं अन्न आहे। उंदीर हे त्याचं आवडतं अन्न आहे। त्याचप्रमाणे सापाला शेतकऱ्यांचा मित्र असं म्हटलं जातं, शेतकऱ्यांचा मित्र असं म्हणतात। त्यानंतर आणखी एक चित्र आहे, ते आहे एका पक्ष्याचं आणि तो पक्षी तुम्हाला माहीत आहे, तो आहे पोपट। आणि पोपटाचं वैशिष्ट्य काय तर हिरवा रंग आणि लाल चोच, हे पोपटाचं वैशिष्ट्य आहे। आता बघा, समोर जो प्राणी दिसतो आहे तो अवाढव्य आहे, मोठा आहे। याचं नाव आहे हत्ती आणि हत्तीचं वैशिष्ट्य काय आहे अवाढव्य, मोठा, अवाढव्य। हत्ती कसा आहे, अवाढव्य आहे, मोठा आहे, आकाराने खूप मोठा आहे। त्याचप्रमाणे त्याचे कान, त्याची सोंड हे त्याचं वैशिष्ट्य आहे। आता आपण पाठाचा पुढचा भाग पाहूया। आपल्याला प्रश्न विचारलाय, आकाशात उडणारे प्राणी कोणते, पाण्यात राहणारे प्राणी कोणते, काळ्या रंगाचे प्राणी कोणते, रंगीबेरंगी प्राणी कोणते, खूप मोठे प्राणी कोणते, अगदी चिटुकले प्राणी कोणते। आपल्याला सांगता येईल आकाशात उडणारे प्राणी, मग पक्षी आहेत, आकाशात पक्षी उडतात, वटवाघूळ असतं, अशी उदाहरणं आपल्याला सांगता येतील। पाण्यात राहणाऱ्या प्राण्यामध्ये मासे आहेत, समुद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, सुसर आहे, हे प्राणी पाण्यामध्ये राहतात। काळ्या रंगाचे प्राणी आपल्याला सांगता येतील, अगदी कावळा आहे, कोकिळा आहे, त्यानंतर अस्वल, म्हैस, हे काळ्या रंगाचे प्राणी आहेत। रंगीबेरंगी प्राणी
मग त्याच्यामध्ये आपल्याला मोर, त्यानंतर काही मांजरं असतात, ती सुद्धा वेगवेगळ्या रंगाची असतात, फुलपाखरं असतात, ही रंगीबेरंगी आहेत. त्यानंतर खूप मोठे प्राणी, मग देव मासा नावाचा मासा समुद्रामध्ये आढळतो, खूप मोठा असतो, त्याला फेल असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? फेल, ब्लू व्हेल असं म्हणतात. त्याचप्रमाणे हत्ती, त्याचं चित्र आपण पाहिलेलं आहे. हे खूप मोठे प्राणी आहेत. आणि अगदी चिंटुकले प्राणी जे छोटे छोटे, उंदीर आहे, खार आहे, हे प्राणी अगदी छोटे आहेत. आता पुढे एक प्रश्न विचारलाय, आमचा संचार कुठे असतो? जे आम्ही कुठे असतो, आम्ही कुठे फिरतो? गरुड आकाशामध्ये उंच उडतो. गरुड जो आहे तो आकाशात उंच उडतो. आपल्याला चित्र देखील दाखवलेलं आहे. हे गरुडाचं चित्र आहे आणि तो आकाशामध्ये उंच उडताना आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर गाय जमिनीवर चालते. गाय जमिनीवर चालते आणि मासे पाण्यात पोहतात. आपल्याला माहित आहे हे मासे पाण्यात पोहतात आणि गाय आहे ती गाय जमिनीवर चालत असते. म्हणजे आम्ही कुठं वावरतो, आम्ही कुठं फिरतो. संचार या शब्दाचा अर्थ आहे फिरणे. मग गरुड कुठं फिरतो? तर हवेमध्ये, आकाशामध्ये उंच उडतो. गाय जमिनीवर चालते, मासे पाण्यात पोहतात. आणखी एक आपल्याला दिलेला आहे माहिती, आमचे रंग निरनिराळे, म्हणजे आमचे रंग वेगवेगळे आहेत. बगळा पांढरा असतो. बगळा कसा असतो? पांढरा असतो. चित्र दाखवलेलं आहे बघा. त्यानंतर कावळा काळा असतो. कावळा कसा असतो? काळा असतो. म्हैस ही काळी असते. म्हशीचा रंग सुद्धा काळा असतो. आणि मोर तर रंगीबेरंगी असतो. मोराचा रंग कसा असतो? रंगीबेरंगी. इथं छान चित्र आहे मोराचं, दिसतंय तुम्हाला. आणि म्हशीचंही चित्र आहे. म्हैस कशी आहे? रंगाने काळे आहे. पुढं काही प्राणी आहेत, ते सांगतायत आपल्याला, आम्ही आकाराने लहान मोठे. आम्ही कसे आहोत? आकाराने लहान आहोत. आम्ही काही मोठे आहोत. बघा, घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. घोडा आणि बैल हे कसे असतात? आकाराने मोठे असतात. आणि शेळी, कुत्रा हे कसे असतात? मध्यम असतात. खूप मोठे नसतात आणि खूप छोटेही नसतात. शेळी आहे, कुत्रा आहे, ते काय आहेत? आकाराने कसे आहेत? मध्यम आहेत. उंदीर, खार आकाराने अत्यंत लहान आहेत. तुम्ही अजून पाहिलं तर गांडूळ आणि झुरळ हे त्याहूनही लहान, म्हणजे कुणापेक्षा? उंदरापेक्षा, खारीपेक्षा सुद्धा लहान असतात. आणि चिलटे, मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. खूपच लहान असतात चिलटे आणि मुंग्या. डोळ्यांना सुद्धा अगदी सहज दिसत नाहीत. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. आता आपल्याला एक प्रश्न विचारलाय, सांगा पाहू, खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते? खूप वेगात धावतात असे प्राणी कोणते आहेत? आपल्याला माहिती आहे. विचार करूया आपण. बघा, आठवतंय का? बघा, खूप वेगाने धावणारे प्राणी आहेत चित्ता, जंगली प्राणी आहे. हरिण, त्याचप्रमाणे काळवीट, सांबर, वाघ हे कसे आहेत? खूप वेगाने धावणारे प्राणी आहेत. चित्ता, हरिण, काळवीट, सांबर, वाघ, बिबट्या हे वेगात धावतात. आणि संथ गतीनं अगदी हळूहळू चालणारे प्राणी कोणते आहेत? बघा, तर हत्ती अगदी संथ चालत असतो. त्याचप्रमाणे कासव, आपण सश्याची, कासवाची गोष्ट ऐकली आहे बघा. तर कासव कसं चालतं? हळूहळू चालतं.
त्याचप्रमाणे आणखी एक प्राणी आहे बघा, गोगलगाय. हा सुद्धा कसा आहे, संथ, अगदी हळूहळू चालणारा प्राणी आहे. आता आणखी आपल्याला माहिती दिलेली आहे, आमची हालचाल वेगवेगळी. कुणाची? तर खार आकाराने लहान असते. खार कशी असते? आकारानं लहान असते. शिवाय चपळही असते. खार आकारानं जरी लहान असली तरी कशी असते? चपळ असते. पटपट पटपट हालचाली करते म्हणून तिला चपळ असं म्हटलं जातं. झाडावर सुरसुर चढते. खार काय करते? झाडावरती पटकन सुरसुर चढते आणि फांदीवरून तुरू तुरू पळते. आणि एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर खार काय करते? तुरू तुरू पळत असते. हे खारीचं वैशिष्ट्य आहे. आकारानं लहान आहे, झाडावर सुरसुर चढते, चपळ असते आणि एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर तुरू तुरू पळते. पण आपण जर हत्ती पाहिला तर हत्तीचं शरीर कसं आहे? अवजड आहे. हत्तीचं शरीर कसं असतं आपल्याला सांगता आलं पाहिजे. हत्तीचं शरीर अवजड असतं. हत्तीचे पाय कसे असतात? तर जाडजूड असतात. हत्तीचे पाय आपल्याला चित्रामध्ये सुद्धा दिसत आहेत. अगदी जाडजूड पाय आपल्याला हत्तीचे दिसत आहेत. त्याचप्रमाणे हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. खूप वेगात हत्ती धावू शकतो का? नाही. का? तर त्याचं वजन जास्त आहे, खूप वेगात धावू शकत नाही. आणि जर त्याच्या विरुद्ध जर आपण हरिण पाहिलं, चित्र दिसतंय तुम्हाला समोर, हरणाचे पाय कसे असतात? बारीक असतात. आणि हे बारीक पाय असल्यामुळं ते वेगानं धावतं. हरिण कसं आहे? पाय बारीक असल्यामुळं वेगानं धावतं. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर बेडकाचे पाय जर पाहिले तर मागचे पाय जे बेडकाचे आहेत ते लांब असतात आणि त्यामुळे बेडूक काय करतो? टुनटुन उड्या मारत जातो. कारण त्याचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे त्याला टुनटुन उड्या मारणं शक्य होतं. आता एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, साधा सोपा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हालाही येईल. आपण गायी का पाळतो? आपल्याला माहिती आहे आपण गायी का पाळतो. गायीपासून आपल्याला काय फायदा होतो? तर गाय आपल्याला दूध देते. गायीला जे वासरं होतात त्याचा आपल्याला शेतीच्या कामामध्ये उपयोग होतो. बैलांचा आपण शेतीच्या कामात उपयोग करत असतो. त्याचप्रमाणे गायीपासून जे आपल्याला दूध मिळतं, त्याचप्रमाणे वेगवेगळे दुधाचे पदार्थ हे आपल्या आहारात आपण समाविष्ट करतो. आपल्याला निरोगी जीवन जगता येतं, त्यामुळं आपण गायी पाळत असतो. आपल्याला उपयोगी पडणारे प्राणी सांगा, ते तुम्हाला सांगता येतील. तुम्हाला कोणते प्राणी उपयोगी पडतात? अगदी घरामध्ये आपण आवडीनं कुत्रा पाळत असतो. कुत्रा घराची राखण करण्याचं काम करतो. त्याचप्रमाणे आपण घरामध्ये मांजर पाळतो. जर घरामध्ये काही उपद्रवी कीटक आले तर मांजर त्यांची शिकार करतं. उंदरांची शिकार मांजर करतं. त्याचप्रमाणे गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनात होत असतो. गायीपासून आपल्याला दूध मिळतंय, ते आपण पाहिलेच आहे. त्याचप्रमाणे शेळीचंही दूध औषधी मानलं जातं. मेंढीपासून आपल्याला लोकर मिळते, मांस मिळतं. शेळीपासून आपल्याला मांस मिळतं. आपण कोंबड्या पाळतो, कोंबड्यांची आपल्याला अंडी मिळतात, मांस मिळतं. आपण बैल पाळतो, बैलांचा आपल्याला शेतामध्ये मशागतीसाठी उपयोग होत असतो. गाढव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी साहित्य नेण्यासाठी म्हणजे ओझं वाहून नेण्यासाठी गाढवाचा उपयोग केला जातो. म्हणजे असं आपल्याला प्राण्यांचे उपयोग सांगता आले पाहिजेत. आपल्या घरात जर उंदीर आणि ढेकूण असतील तर आपल्याला का आवडत नाही? याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. आपल्या घरात जर उंदीर झाले तर ते आपल्या घरातील वस्तूंची नासधूस करतात. त्याचप्रमाणे घरामध्ये अस्वच्छता पसरते. उंदरांचा जर वावर वाढला तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. ढेकणाचंही तसंच आहे. ढेकूण आपल्या शरीरातील रक्त शोषून घेतो. म्हणजे
आपल्याला हे उपद्रव करणारे प्राणी आहेत. मग आपल्याला हे लक्षात आलं असेल, काही प्राणी आपल्याला उपयोगी पडतात आणि काही प्राणी आपल्याला त्रासदायक ठरतात. उंदीर, ढेकूण हे प्राणी आपल्याला त्रासदायक आहेत आणि गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी, कोंबडी, घोडा, गाढव हे प्राणी आपल्याला उपयोगी पडणारे आहेत. मग जे प्राणी आपल्याला उपयोगी पडतात ते आपण पाळतो, प्रेमाने पाळतो. कुत्रा घराची राखण करतो. काही लोक आवडीनं मांजर सुद्धा पाळतात. गायी, म्हशी, शेळ्या दूध देतात. काही जण कोंबड्या पाळतात. मग कोंबड्यापासून आपल्याला मांस मिळतं. त्याचप्रमाणे अंडी मिळतात. गायी म्हशीपासून आपल्याला दूध मिळतं. बैल शेतीच्या कामात मदत करतात. गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात. आपण जर बैलांना गाडीला जुंपलं, बैलगाडीमध्ये आपण ओझं वाहून नेऊ शकतो. त्याचप्रमाणे ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे वापरतात, गाढवे देखील वापरतात. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा आपण ठेवत असतो. त्या प्राण्यांना आपण खाऊ पिऊ घालतो. ते आजारी पडली तर त्यांची काळजी देखील घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात. जे आपण प्राणी पाळत असतो त्या प्राण्यावर आपण प्रेम करतो, त्यांचा आपल्याला लळा लागतो. इथे एक चित्र दिलेलं आहे. बैलांचा वापर शेतकरी शेत नांगरण्यासाठी करतो आहे. त्याचप्रमाणे आणखी एक चित्र आहे. इथं गाढवाचं चित्र आहे. हे गाढव आहे ते त्याच्या पाठीवरती ओझं घेऊन चाललेलं आहे. आपल्याला अशी चित्र किंवा असे प्राणी आपल्या सभोवतालच्या जीवनामध्ये दिसत असतात, परिसरात दिसत असतात. आपण तसं लक्ष ठेवलं पाहिजे. आता आणखी एक गोष्ट आपल्याला पाठामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये त्या प्राण्यांचं एक खूप छान असं नाव आहे, आम्ही घरघुशे. आम्ही घरघुशे म्हणजे काय? काही प्राणी असे असतात ते आपल्या घरात नको असतात आपल्याला, पण ते आपल्या घरात घुसतात, म्हणून त्यांना घरघुशे असं म्हटलेलं आहे. घरघुशे म्हणजे काय? जे प्राणी आपल्या घरामध्ये आपल्याला नको आहेत पण आपल्या घरात घुसतात त्यांना घरघुशे म्हटलेलं आहे. मग ते प्राणी कोणते? तर उंदीर आणि घुशी हे प्राणी आपल्या घरात घुसतात. आपल्या घरातलं धान्य फस्त करतात, नासाडी करतात, घरातील वस्तू कुरतडतात. घरामध्ये बऱ्याच वेळा आपल्या ढेकूण होतात. ढेकूण हा सुद्धा काय आहे? घरघुशी आहे. आपलं रक्त शोषण करतो. घरामध्ये कोळी असतात. या कोळ्यांमुळं काय होतं तर घरामध्ये जळमट होतात. डास, माशा, चिलटे, झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो. हे सगळे प्राणी कसे आहेत? घरघुशी आहेत. हे डास, माशा, चिलटं, झुरळं, उंदीर, घुशी ह्या सगळ्याचा आपल्याला त्रास होतो, पण निसर्गात त्यांना महत्त्व आहे. भोवतालच्या प्राण्याचे गट किती प्रकारे करता येतात हे आपण आता बघितलं. हे झालं वरवरून पाडणारे गट. पण जे शास्त्रज्ञ आहेत ते किंवा वैज्ञानिक आहेत ते काय करतात? प्राण्यांचे व्यवस्थित गट पाडतात. आता जे आपण गट पाडले होते ते कसे पाडले? आपल्याला दिसतंय तसे पाडले. पण शास्त्रज्ञ जे आहेत किंवा वैज्ञानिक आहेत ते विज्ञानाच्या आधारावर योग्य पद्धतीनं प्राण्यांचे गट पाडत असतात. ते कसे पाडतात बघा. पहिला गट आहे, आमची पिल्ले दूध पितात. दूध पिणारे प्राणी, ज्यांची पिल्लं दूध पितात असे प्राणी. मग त्यामध्ये गाय, कुत्रा, बोकड, उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात. लक्षात घ्या. गाय, कुत्रा, बोकड, उंदीर या प्राण्यांची जी पिल्लं आहेत ते काय करतात? आईचे दूध पिऊन मोठे होतात. आणि मग जे प्राणी आईचे दूध पिऊन मोठे होतात त्या प्राण्यांना किती पाय असतात बघा? 4 पाय असतात. त्यांच्या अंगावर केस असतात आणि त्यांना बाह्य कर्ण असतात. बाह्य म्हणजे काय? बाहेरच्या बाजूला. कर्ण म्हणजे काय? कान. बघा, ज्या
जे प्राणी आपल्या आईच्या दुधावरती जगतात त्या प्राण्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, तर त्यांना 4 पाय असतात, अंगावर केस असतात आणि त्यांना बाह्य कर्ण म्हणजेच त्यांचे कान बाहेर असतात. तुम्हाला इथं चित्र दिसत आहेत. इथं तुम्हाला शेळी दिसते आहे, कुत्रा आहे, त्याचप्रमाणे गाय आहे, त्याचप्रमाणे उंदीर हा प्राणी सुद्धा यादीमध्ये दिलेला आहे. या प्राण्यांची पिल्लं आईचं दूध पीत असतात आणि मग मोठी होतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांची वैशिष्ट्ये ही आपण पाहिली. आम्ही उडतो. हवेमध्ये कोण उडतात, तर पक्षी. तुम्हाला माहिती आहे पक्ष्यांना किती पाय असतात, 2 पाय असतात. आणि पंख किती असतात, तर 2 असतात. पक्ष्यांना पंख असतात 2 आणि पाय असतात 2. पक्ष्यांच्या अंगावर केस असतात का, नसतात. तर पक्ष्यांच्या अंगावर काय असतात, पिसे असतात, लक्षात ठेवायचं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. प्रत्येक पक्षी हवेमध्ये उंच उडतो का, तर नाही. प्रत्येक पक्ष्याची उडण्याची ताकद वेगळी आहे. गरुड आकाशामध्ये उंच भरारी घेतो आणि एकदा गरुड हवेमध्ये उंच गेला की तो बराच काळ आकाशात फिरत राहतो. याच्या उलट कोंबडा जो आहे तो थोडासाच उंच उडतो आणि लगेच खाली येतो. आपल्याला इथं गरुडाचं चित्र दाखवलेलं आहे. हवेमध्ये तो उंच भरारी घेतोय आणि कोंबडा मात्र तिथल्या तिथं हवेमध्ये उडी मारतोय आणि लगेच खाली येतोय. आम्ही पाण्यात राहतो. पाण्यात कोण राहतं, आपल्याला माहिती आहे. पाण्यामध्ये मासे राहतात. माशांना काय असतात, तर पर असतात. इथं तुम्ही माशाच्या चित्राकडे पहा. माशाचं चित्र जर तुम्ही नीट पाहिलं तर माशाच्या अंगावरती खवले असतात. आपल्याला माहिती आहे माशाच्या अंगावरती काय असतात, खवले असतात. त्याचप्रमाणे माशाला कल्ला असतो आणि या कल्ल्यामार्फतच मासे काय करतात, श्वासोच्छ्वास करत असतात, हवा आत घेतात. मासे श्वासोच्छ्वास कसा करतात, तर कल्ल्यामार्फत करतात, लक्षात ठेवायचं. आणि माशाला काय असतात, पर असतात. पर म्हणजे काय, तर ज्यावेळी मासे पाण्यात पोहतात त्यावेळी माशाला ज्यावेळी वेगात पोहायचं असतं की नाही किंवा वळायचं असतं त्यावेळी मासे या परांचा उपयोग करतात. दिशा बदलतात. लगेच वळायचं असेल, वेगात पोहायचं असेल तर हे पर वापरून मासे पोहत असतात, लक्षात ठेवायचं. माशाच्या अंगावर खवले असतात. मासे कल्ल्यामार्फत श्वासोच्छ्वास करतात, हे आपण पाहिलं. आणखी एक माहिती आपल्याला दिलेली आहे. माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात. माशाला कल्ले कुठे असतात, तर डोळ्यांच्या मागे. आकृतीमध्ये चित्रामध्ये आपण पाहिलं, हा माशाचा डोळा आणि डोळ्याच्या बरोबर मागे इथं कल्ले आहेत. आणि श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो. माशांना कल्ल्यांचा उपयोग कशासाठी होतो, तर माशांना कल्ल्यांचा उपयोग श्वास घेण्यासाठी होतो, हे लक्षात ठेवायचं. आता प्राण्यांचा आणखी एक प्रकार आपल्याला दिलेला आहे. आम्ही सरपटतो. आम्ही काय करतो, सरपटतो. म्हणजे आम्हाला जमिनीवरती अंग घासत घासत हे प्राणी पुढे जातात. आणि लक्षात ठेवायचं, जे प्राणी सरपटतात त्यांच्या अंगावर खवले असतात. आपण पाहिलं आईच्या दुधावर जगणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर काय आहेत, केस आहेत. जे प्राणी हवेत उडतात त्यांच्या अंगावर काय आहेत, पिसे आहेत. माशाच्या अंगावर काय आहेत, खवले आहेत. तसंच जे प्राणी सरपटतात त्यांच्या अंगावर सुद्धा काय असतात, खवले. मग खवले असणारे प्राणी आपल्याला माहिती आहेत. इथं चित्रही दिलेलं आहे. सापाच्या अंगावर खवले असतात. सरड्याच्या अंगावर खवले असतात. हे प्राणी काय करतात, सरपटत चालतात. सरडे आणि पाली यांना 4 पाय असतात. सरड्याला पाय किती असतात, पालीला पाय किती असतात, तर 4. आणि ते कसे असतात, त्यांचे पाय मोठे असतात का, नाही. तर सरड्या आणि पालीच्या
पालीच्या शरीरावरती जे पाय असतात ते पाय आखूड असतात, लक्षात ठेवायचं. आणि सापाला पाय असतात का? नसतात. सापाला पाय नसतात, हे लक्षात ठेवा. आता एक नवीन माहिती अशी आहे, आम्हाला कीटक म्हणतात. कीटक हा शब्द आपण ऐकलेला आहे, पण नेमकं कीटक कशाला म्हणायचं? बघा, फुलपाखरांना पंख असतात. आपण पाहिले आपल्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलपाखरं फिरत असतात. इथं चित्र सुद्धा दिलेलं आहे बघा. कशा कशाचं चित्र आहे? इथं आपल्याला अनेक चित्र जी दिलेली आहेत ती फुलपाखरांची दिलेली आहेत. कशाची दिलेली आहेत? फुलपाखरांची. आणि वरती एक चित्र दिलेलं आहे, हे चित्र पहा. हे कशाचं चित्र आहे? तुम्हाला लगेच ओळखू येईल. हा घरगुती प्राणी आहे, म्हणजे तो आहे डास. आणखी एक चित्र आहे, आपल्या घरामध्ये हे आढळते, माशी. मग यांना काय म्हटलं गेलेलं आहे? कीटक. आता तुम्ही जर बारकाईने विचार केला तर पक्ष्यांना पंख आहेत, तसे फुलपाखराला देखील पंख आहेत. पण फुलपाखरांना आपण पक्षी म्हणतो का? तर नाही म्हणत. का म्हणत नाही? तर फुलपाखरे हे पक्षी नाहीत, ते काय आहेत? ते कीटक आहेत. फुलपाखरे काय आहेत? कीटक आहेत. फुलपाखरे हे पक्ष्यापेक्षा आकाराने लहान आहेत. फुलपाखरे हे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान आहेत. त्यांना 6 पाय असतात. फुलपाखराला पाय किती असतात? तर फुलपाखरांना 6 पाय असतात. 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. लक्षात ठेवा, कीटक कुणाला म्हणायचं? हा साधा प्रश्न आहे. ज्या प्राण्यांना 6 पाय आहेत त्यांना कीटक म्हणायचं. लक्षात ठेवा, 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणायचं. आणि म्हणून फुलपाखरे कीटक आहेत. आणि कीटकांची अजून उदाहरणं सांगा म्हटलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. डास, माशा, झुरळे हे कीटक आहेत. म्हणजे कीटकांची उदाहरणं कुठली कुठली आहेत? डास, माशा, झुरळ आणि फुलपाखरे. ही किमान 4 उदाहरणं आपल्याला सांगता आली पाहिजेत. आता आपल्याला एक माहिती दिलेली आहे. काय माहिती आहे? तर माहित आहे का तुम्हाला, वटवाघळांना पंख असतात. वटवाघळांना पंख असतात का? असतात, पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. आपण पाहिलं पक्ष्यांच्या अंगावर पिसं असतात, वटवाघळाच्या अंगावर पिसं नसतात. आणि त्यांची जी पिल्लं आहेत, कुणाची? वटवाघळांची. ती पिल्लं त्यांच्या आईचं दूध पिऊन वाढतात. लक्षात घ्या. मग बघा, कावळा, चिमणी, पोपट, कोंबडा यांच्याप्रमाणे वटवाघूळ पक्षी आहे का? तर वटवाघूळ पक्षी नाही. वटवाघूळ हा काय आहे? प्राणी आहे. तो कसला प्राणी आहे? तर ज्यांची पिल्लं हे आईचं दूध पितात असा प्राणी आहे. मग असे प्राणी आपण पाहिले होते. कुठले प्राणी पाहिले होते? गाय पाहिली होती, त्याचप्रमाणे शेळी पाहिली होती, कुत्रा पाहिला होता, उंदीर पाहिला होता. त्यांच्यासारखाच वटवाघूळ हा जो प्राणी आहे, त्या प्राण्याची पिल्लं हे आईचं दूध पित असतात आणि त्याच गटात त्याचा समावेश होतो. वटवाघूळ हा पक्षी आहे का? तर नाही. वटवाघूळ पक्षी नाही. मग तो काय आहे? प्राणी आहे. वटवाघूळ काय आहे? प्राणी आहे. वटवाघाला जरी पंख असले तरी तो पक्षी नाही, त्याच्या अंगावर पिसं नाहीत. लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, आपल्याला जरा डोके चालवा. याच्यामध्ये प्रश्न विचारलाय, कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश कराल? आता बघा, गट दिलाय, आमची पिल्ले दूध पितात. कुठली? गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर. याच्यामध्ये कुणाचा समावेश करायचा? कुणाची पिल्लं दूध पितात? आपल्याला माहिती आहे, मांजर. मांजराची पिल्लं दूध पितात, मांजर. त्यानंतर कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा. आम्ही उडतो. मग हवेत उडणारा कुठला प्राणी आहे? तर तो आहे घुबड. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया.
सरडा, पाल आणि साप आम्ही सरपटतो. आपल्याला माहिती आहे घोरपड काय होते, सरपटत चालते. बघा, आता आपण ही अशी आपल्याला ठाऊक असणाऱ्या प्राण्यांची माहिती पाहिली. प्राण्यांचे रंग, रूप वेगवेगळं आहे, त्यांची हालचाल, राहण्याची जागा वेगवेगळे, हे देखील आपण पाहिलं. जसे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत तसे समुद्रात तर जमिनीपेक्षा जास्त प्राणी आहेत, असंख्य प्राणी आहेत, वेगवेगळे प्राणी आहेत. तुम्ही जसं मोठं व्हाल तशी याची माहिती तुम्हाला मिळेल. बाळांनो, आपण काय शिकलो तर आकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळे प्राणी राहतात हे आपण शिकलो. रंग, आकार, हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यामध्ये विविधता असते. काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो असे प्राणी आपण पाळतो, हे देखील आपण पाहिलं. ज्या प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो ते प्राणी आपण पाळत असतो, हे देखील पाहिलं. काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास होतो, उंदीर, घुशी, ढेकून हे प्राणी आपल्याला त्रास देतात, हेही आपण पाहिलं. आणि वैज्ञानिक प्राण्यांचे वैशिष्ट्य बघून गट करतात, हे आपण पाहिलेलं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, विविधता म्हणजे वेगवेगळापणा हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गात सगळंच काही सारखं नसतं. प्रत्येक प्राणी हा एकमेकापेक्षा वेगळा आहे आणि तो निसर्गाचा नियम आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बाळांनो, तुम्हाला हा पाठ समजला असेल अशी मी आशा करतो. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.